अपेक्षा आपल्या मनात ठेव. जा तुझा कर्म कर. चल. जी स्वामी. आणि ऐक, राजाच्या पाठीलाही डोळे असावे लागतात. ज्याला पाठीमागे काय चाललंय हे कळत नाही तो राज्य चालवायच्या लायक नसतो, हे लक्षात ठेव. मी लक्षात ठेवेल स्वामी. चल निघ. जय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. श्री गिरिजापती भवामि शंकर शिवशंकर शंभो. बंडोपंत. जी. राज, यांना सगळे बंडोबा म्हणतात. तुम्ही बंडोपंत म्हणल्यात. मग त्यात एवढं हसण्यासारखं काय? आमचं आणि समस्त अक्कलकोट वासियांचं हे परम भाग्य आहे की त्यांचा पदस्पर्श या भूमीला झाला आणि खऱ्या अर्थानं आपली भूमी पवित्र झाली. आज आमच्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. बंडोपंत लिहून ठेवा. या सुभ्याचं नाव उद्या सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल, ते या स्वामींमुळेच. दाजीबा. जी राजा. उद्या अक्कलकोटमध्ये कुठलंही कार्य करण्यासाठी स्वामींना अडवू नका. जी. दाजीबाचा सुभा तिथं नाही कुणाला मुभा. अरे कोण कुठचा संन्यासी एका फटक्यात महाराजांच्या जवळचा झाला. तो गोसावी महाराजांच्या इतक्या जवळचा झाला. त्या गोसावड्याची नजर काय आम्हाला विशेष वाटली नाही. आम्ही तवाच ओळखलं. दाजीबात धोका. दाजीबात धोका. धोका. कसा धोका दाजीबा? मला तरी धोका वाटतोय राज. नाही म्हणजे तुम्ही त्यांच्याबद्दल इतक्या खात्रीनं बोलताय म्हणल्यावर माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही राज. निश्चितपणानं त्या स्वामींमध्ये काहीतरी विशेष आहेच. काय हो दाजीबा, असं का वाटतं तुम्हाला? राज, एखाद्या अनोळखी व्यक्तीशी एवढी सलगी नाही म्हणजे तुम्ही राजा आहात म्हणून काळजी वाटते. महाराज, राज, मी नेहमीच तुमच्या सुरक्षेचा आणि हिताचा विचार करत असतो. आणि हाच विचार करत असताना माझ्या तोंडून एकदम निघून गेलं धोका. माफी असावी राज. उद्या तुमचा कोणी गैरफायदा घेऊ नये एवढंच आम्हाला वाटतं. काय बोलताय दाजीबा तुम्ही? पाहिलं नाही तू? फकीर माणूस तू. ते काय गैरफायदा घेणार आहेत आमचा? आणि कोणत्या स्वार्थी भावनेनं आम्हाला भेटणार आहेत ते? हेही खरंच आहे म्हणा. ते एक सिद्ध पुरुष आहे, यात काही वादच नाही राजा. तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. काय तेज होतं त्यांच्या चेहऱ्यावर. आहे का नाही बंडोबा? हा, हो हो तर
बंडोपंत, नाही, एवढी पुराणं तुम्ही आम्हाला ऐकवत असता, मग तुमच्या पुराणामध्ये अशा एखाद्या सिद्ध पुरुषाचा उल्लेख आढळतो का नाही? नक्कीच असावा. मी पुन्हा एकदा वाचन करतो आणि तुम्हाला त्याचा संदर्भ देतो राजा. बर, दाजीबा जी. हे स्वामी आमच्यासाठी खास आहेत. त्यांच्याकडे जातीनं लक्ष पुरवावं. जी राजा. त्यांना काय हवं नको ते स्वतः जातीनं बघावं. जी. बर, येतो आम्ही. आई, अगं ये आई. काय आहे? अगं मला पंचामृताला हवेत ते दाणे. खातेस कसली? माहितीये हो मला काही हौस नाहीये दाणे खायची. पण तुला तर माहितीये ना, माझं डोकं ठिकाणावर नसलं की माझी भूक अशी उफाळून बाहेर येते. जावई कसे नाही आले अजून? मला ना यांचं काही कळतच नाही. एकदा का बाहेर गेले ना की बाहेरचेच होऊन जातात. अगो बाई, आले आले जावई, या या. अहो 100 वर्ष आयुष्य आहे हो तुम्हाला. हो सांगा सांगा, काय माहिती मिळाली? काय नाव आहे त्याचं? काय गाव? कुळ कुठलं? मूळ कुठलं? सासूबाई सासूबाई, अहो आज मी धन्य झालो. अहो राजमहाल नाकारून स्वामींनी आपली ही झोपडी स्वीकारली, ही केवढी मोठी अपूर्वाई आहे. अहो प्रत्यक्ष मालोजी राजे नतमस्तक झाले स्वामींच्या चरणांवर. त्यांना म्हणत होते की स्वामी राजमहालात चला, पण स्वामींनी ते नाकारलं. सासूबाई, आता स्वामी आपल्याकडेच राहणार आहेत. अगो बाई, खरं की काय? सासूबाई, आपण सगळे धन्य झालो आहोत. अरे माझ्या कर्मा, म्हणजे आता ही पिढा सहजासहजी टळायची नाही हो आपल्या बोडक्यावरून. जावई, मी तुम्हाला त्यांची माहिती काढायला पाठवलं होतं की नाही? अहो त्यांचं नाव काय, गाव काय, त्यांचं मूळ कुठलं, कुळ कुठलं, काहीतरी माहिती मिळाली की नाही तुमच्या अपशकुनी हाताला? सासूबाई, सगळं कळलंय. अगं बाई, खरं की काय? येसू, घशाला जरा कोरड पडलीये, थोडं पाणी दे. पाणी नंतर, आधी माहिती सांगा. समजलंय सगळं, सांगतो. अगं बाई, खरं की काय? येशे, पाणी राहू दे बरं, त्यांची दृष्टच काढ आता. अहो जावई, सांगा हो, लवकर सांगा, माझे कान आतुर झालेत, लवकर सांगा. सासूबाई, दत्तनगर मूळ मूळ, हा. वडाचे झाड मूळ मूळ. अहो नुसतं मूळ मूळ काय करताय, पुढे सांगा. जेवढं स्वामींनी सांगितलं तेवढंच सांगतो. काय डोंबल माझं? येशे, दृष्ट राहू दे, खुळाय तुझा नवरा. काही म्हणालात का तुम्ही मला? छे हो, तुम्हाला कसं काय म्हणेन मी? माझ्या लेकीला खुळी म्हटलंय हो. तुमच्यासारखा हुशार जावई माझ्या पदरात पाडून घेतलाय. तुम्हाला कसं म्हणेन? एक काम धड कराल तर शपथ. त्यांनी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं, म्हणजे ते असं झालं, वाण्याने दिलं आणि प्राण्याने आणलं. जय हर शंकर भवामी शंकर शिवशंकर शंभो, श्री गिरिजापती भवामी शंकर शिवशंकर शंभो.